ज्ञानेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की और तुमचं आमचं नातं काय? सर्व मराठा समाजाच्या सकल समाज बांधवांना माझी चळवळ घेऊन येते. जय मराठा! आरक्षण आमच्या हक्काचं आहे. कोण म्हणते ते चालेल. छत्रपती संभाजी महाराज की जाणून देण्यासाठी आणि माझ्या मराठा समाज बांधवाच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी आमच्या सकल मराठा समाजाच्या काही त्या ठिकाणी बंधू बसलेले आहेत. शासनाचे जबाबदार नेते असतील. ITI जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा करण्यात आलेला आहे. काय स्वरूप होतं मोर्चाचं, काय माहिती? मोर्चाचं कारण असं होतं की आमच्या राजश्रीताई पाटील छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाला मराठवाड्यात हैदराबाद गॅजेटियर लागू करून आरक्षण भेटावं म्हणून त्या बसलेल्या आहेत उपोषणाला. आज त्याचा 8वा दिवस आहे. आमरण उपोषण चालू असताना 8 दिवसात त्यांची प्रकृती फार खालवलेली आहे. आम्ही आज प्रशासन दरबारातून सरकारला सांगण्याचा प्रयत्न केलाय की आमच्या मागण्या मान्य करण्यात यावं. मागण्या नाही मान्य झाल्यास काय यापुढील आंदोलनाचे स्वरूप काय राहील? यापुढील आंदोलनाचं स्वरूप फार उग्र पद्धतीचं राहील आणि सरकारला आणि प्रशासनाला झेपणार नसेल. मी एवढं सांगेल सकल मराठा समाजाच्या वतीने की आपण जरा ह्या गोष्टीची काळजीपूर्वक दक्षता घेऊन आम्हाला न्याय द्यावा. आज आमच्या ताईने 17 तारखेला जर आरक्षण नाही मिळालं तर स्वतःचं बलिदान देण्याचा शब्द दिलाय. जर 17 तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आम्ही मुंबईच्या दिशेने 100% जाऊ आणि मुंबईत जाऊन मंत्रालय किंवा मंत्री यांना त्यांच्या घरात राहू देणार नाही आणि मंत्रालयात बसू देणार नाही, एवढं नक्की सांगतो मी. आणि ह्या गोष्टीची जर विरोधी पक्षांनी जर दखल नाही घेतली तर विरोधी पक्षाला पण आम्ही धारावर धरणार आहेत, हे सांगू शकतो मी. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. आज आम्ही संवैधानिक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे पाटील आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली काढला. आमची ताई राजश्रीताई पाटील या गेल्या 8 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. आमच्या प्रमुख 3 मागण्या अशा आहेत की शेतकरी, कामगार व शेतमजूर यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं, EWS पूर्ववत करावं व हैदराबाद गॅजेटियर लागू करून मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, कुर्मी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशा आमच्या प्रमुख मागण्या होते. हे सरकारने लवकरात लवकर जर पूर्ण नाही केले तर 17 तारखेच्या नंतर जे आंदोलनाला वळण लागेल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल आणि जे दादांनी सांगितल्याप्रमाणे उग्र त्याला स्वरूप येईल त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि आपलेच प्रशासकीय अधिकारी असतील. एवढं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो.